4 षटकांचे सामने असतील. पॉवर प्ले असेल पहिला षटक आणि त्यानंतर 3 षटक उर्वरित नॉन पॉवर प्लेचे असतील, याची नोंद घ्यायची. तर मित्रांनो, वळूया ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम, जो क्रिकेट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. एक गाव एक संघ, एकाच गावातील 12 खेळाडू आपल्याला मैदानामध्ये आणि एक कॉम्बॉक्स मध्ये खेळताना दिसत असतो. तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येतो तो गोलंदाज पंकज. सामना करेल जोगेंद्र. डावखुरे आता फलंदाज. हिअर वी गो. फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. हो, यावेळेस चिप केले. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि चुकीचा निर्णय. इथं प्लेसमेंट योग्य नव्हती आणि पहिल्याच चेंडूवरती गडी बाद. एक चांगली सुरुवात. नक्कीच पहिलाच चेंडू होता. पहिल्याच चेंडूला तुम्हाला सन्मान करणं खूप गरजेचं असतं. बघा, ज्यावेळेस तुम्ही मॅचला सुरुवात करताना सुरुवातीचे 1-2 चेंडूंचा अंदाज घेऊनच तुम्ही तदनंतर तुमची रणनीती ठरवून क्रिकेटला पुढे घेऊन चला. कारण का असे अनेक खेळाडू आहेत जे पहिल्यांदा सिंगल्स आणि डबलला प्राधान्य देतात. जयेश पाटील वगैरे यांच्यासारखे खेळाडू आपण नक्कीच बघा. आज ते महान का आहेत? तर पहिल्या चेंडूंचा ते अंदाज घेतात आणि नंतरच बाकीच्या चेंडूंचा ते भरपूर समाचार घेतात. तर डावखुरा फलंदाज बाद झाले, त्या जागी नवीन पुन्हा एकदा एक डावखुरा फलंदाज बॅटिंग करण्यासाठी सज्ज. हो, यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. बीट बॅट्समॅन, बीट विकेट किपर, रनआउटची संधी. मात्र एक चोटी धाव इथे पूर्ण करून देताना फलंदाज. अशा प्रकारे श्री गणेश होते टीम जय बजरंग बावाळे संघाचा. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय तो निखिळ. मात्र गोलंदाज पंकज चांगली गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले होतं. तदनंतर मात्र एक सुंदर चेंडू मात्र यष्टीरक्षकाला कलेक्ट करता आलं नव्हतं. निखिल लॉंग रनअपने हा गोलंदाज तयार होतोय. हो, यावेळेस टप्पा चांगला आहे. चेंडू देखील चांगला होता. चेंडू 38 सर्कलमध्ये फील्ड होताना शॉट मिडॉनच्या रिजनला. एक धाव पूर्ण. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 2. व पॉवर प्लेचा कुठल्याही प्रकारचा फायदा इथे घेण्यात आलेला नाही आहे सध्या तरी. 3 चेंडूंचा जर आपण खेळ पाहिला तर 3 चेंडूंमध्ये एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद झाला फलंदाज जोगेंद्र. तदनंतर आला नागेश. स्ट्राईकला नागेश. आपटलेला चेंडू आणि मी म्हटलं होतं ज्या प्रकारे फायदा घेता आला नव्हता, ह्या चेंडूवरती मात्र फायदा गेलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय चौकार. डीजे. नक्कीच यावेळेस मात्र खराब टप्पा होता गोलंदाजाचा आणि त्याचा भरपूर फायदा घेतला डावखुऱ्या फलंदाज नागेश यांनी. पुन्हा एकदा पुन्हा एकदा गॅप भेदलाय का नाही? चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मात्र तोपर्यंत एक संधी धाव घेण्याची. धावसंख्या पुढे सरसावते ती 7 या आकड्यावरती. अजूनही चांगली सुरुवात म्हणावी नाही लागणार आहे टीम भावाळे संघाची. मात्र गोलंदाजी इथे चांगली करतोय पंकज. पंकज निखिलसाठी. हो, यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील करताना पंच अपील फेटाळून लावत आहेत. कोणत्याही प्रकारचा बॅकअप नव्हता. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. तोपर्यंत संधी एक धाव पूर्ण करण्याची. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती जय बजरंग भावाळे संघ 1-8.
नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. कल्पेश येतोय. कल्पेश गोलंदाजीसाठी तयार. सामना करल निखिल. सलामीचा फलंदाज. ओ मोठा फटका. वाह काय शॉट आहे. चेंडू सीमा पार षटकार. टीजे. कल्पेश पहिल्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या 14 वरती. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. सजावलाय चेंडू. जातोय स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे आणि चांगली फेकी. चांगला कलेक्ट केला यष्टीरक्षकाने. तोपर्यंत संधी होती एकदा पूर्ण करून घेण्याची. एका धाव्याने संघाची धावसंख्या 15 वरती जाते. व 38 सर्कलमध्ये 3 खेळाडू ठेवणं गरजेचं आहे. काल देखील हा नियम होता. प्रत्येक संघाने फॉलो केला होता. आता मात्र 38 सर्कलमध्ये 3 खेळाडू एका शॉर्ट पॉइंटला आणि सिली पॉइंटला. हो पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र येतोय तो झणझणीत चौकार. तर एक मोठा चौकार त्या षटकामध्ये आला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक केलं होतं पंकजाने. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे गिअर चेंज केलेले दोन्ही फलंदाजाने. गोलंदाज कल्पेश. इथे मात्र एक षटकार आणि एक चौकार आतापर्यंत या गोलंदाजीमध्ये त्याच्या बॅटमधून. इथे मात्र चेंडू गेलेला आहे आणि 6 पंच. बाहेरून कोणी बोलणार नाहीये. चेक करण्यात येईल. टेक्नॉलॉजी आहे. डोंट वरी. बघा 6 आहे का विकेट काही क्षणामध्ये आपल्याला समजून येणार आहे. पंच आपल्यापर्यंत येत आहेत. पहा पडदा बाउंड्रीच्या आतमध्ये एक बाउंड्री आहे. त्या बाउंड्रीवर त्याचा पाय एक्झिट लँड झालेला आहे. हा षटकार आहे.
आता मात्र नागेश हा देखील अटॅकिंग क्रिकेट खेळताना चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून, मात्र तिकडच्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागणार आहे. झेल सुंदर होता त्याच्याकडनं, मात्र थोडंसं बॅलन्स बिघडला. चेंडू 6 धावांसाठी षटकार आणि खेळाडू वृत्ती देखील इथे लॉंग ऑफच्या असलेल्या खेळाडूने चांगली दाखवली. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस खेळाडू वृत्ती चांगली दाखवता ना, त्यावेळेस नक्कीच तुम्ही एक चांगले खेळाडू म्हणून गणले जाता. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये बघा, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण क्रिकेट फक्त टाईमच्या बाबतीत डिसिप्लिन नाही आहे, बाकी सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे डिसिप्लिन आहे. गोलंदाज तयार. गोलंदाज कल्पिश गोलंदाजीसाठी तयार. आज अनेक मोठे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मोठे मोठे संघ. चेंडू पुन्हा एकदा काय फटका खेळतोय, हुक करतोय नागेश. चेंडू जातोय फाईन लेगच्या रिझनला, येतोय चौकार. या चेंडूवरती काय होईल, आणि तो करून ठेवू देखील पहिला ठेवला होता. धावसंख्या 29 वरती जाते. काय फटका इथे पाहायला मिळतो. आणि नागेशची आपण जर स्ट्रेंथ पाहिली ना, तर स्क्वेअर लेग असो, मिड विकेट असो आणि लॉंग लेग फाईन लेगचा रिझन हा स्ट्रॉंग जन समजला जातो. म्हणजे नागेशाला शॉर्ट चेंडू टाकणं ही चुकीची गलती आहे. ओ फुल आर्लाईनचा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. आणि तिथं सांगितलं निखिल याने की तुम्ही कव्हरच्या वरून देखील हा फटका खेळता आला असता. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती होते. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये स्कोर कार्ड गेलेला आहे तो 29 वरती. म्हणजे तब्बल 21 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गोलंदाज कल्पेशाने, आणि कुठल्याही प्रकारचा गडीबाद करण्यामध्ये यश आलं नाही. चला, यानंतरचे देखील जे जे संघ असतील त्यांनी लगेच रिपोर्ट करायचं आहे. यानंतर धामणगाव आणि खांडपे दोन्ही संघांना तयार राहायचंय. 29 धावा झालेल्या आहेत, एक गडी बाद. बघा, पहिल्या चेंडूवरती जर विकेट आला त्यानंतर मात्र इथे चांगला कमबॅक म्हणावं लागेल आपल्या टीम जय बजरंग भावाळे संघाचा. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. गोलंदाजाचं नाव राहुल येतोय. एक जबरदस्त नाव आहे राहुल. या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत ओमकार ग्रुप वडपे आणि ब्लू स्टार ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित स्वर्गीय शांताराम पाटील स्मृती चषक, सुनीता शांताराम पाटील स्मृती चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. फुलर लाईनचा चेंडू होता, चांगला चेंडू होता, ब्लॉकमध्ये टाकला होता आणि अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. गोलंदाज राहुल याला चांगली गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल. आपण आजच्या दिवसामध्ये या सुनीता शांताराम पाटील स्मृती चषकामध्ये पाहणार आहोत ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाज राहुल षटकातील पुढचा चेंडू घेऊन निखिलसाठी चेंडू इथे मात्र लांबून पिक केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेकी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आपल्याला. तोपर्यंत संधी होती एकदा पूर्ण करून घेण्याची. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावत होती 30-30 या आकड्यावरती. आता मात्र डावखुरे हाताचा फलंदाज नागेश येतोय. पाहूया, नागेश याला शॉर्ट चेंडू टाकणं ही एक महागात पडण्यासारखी गोष्ट आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला फुल आलेचा चेंडू कशा प्रकारे खेळतोय नागेश नक्कीच पाहायला आवडेल. कारण का प्रत्येक फलंदाजाची एक वेगळी रणनीती असते. कुठले चेंडू त्याला शॉट्स आवडतात, कुठले नाही आवडत. त्याच प्रकारचा चेंडू इथे मात्र गुडलँडला स्पॉट केला होता आणि इथे मात्र खेळाडू वृत्ती दाखवताना फलंदाज नागेश बाद.
मात्र निखिल देखील अजूनही सलामीचा फलंदाज आलेला अजूनही मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅटमधून एक मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. जबरदस्त फटका पिक केला होता चेंडूला आणि पाठवलेला होता मिडविकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. आता मात्र चांगली गोलंदाजी इथे म्हणावी लागेल राहुल याच्या माध्यमातून. नवीन बॅटर येतोय अमोल. धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये आहे, मात्र इथून जर अजूनही 20 ते 25 धावा खात्यामध्ये ॲड झाल्या ना तर एक मोठी धावसंख्या आपण नक्की समजू शकतो. मात्र ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो, इथे खूप खुन्नस असते क्रिकेटमध्ये. हो हो हो, मिड विकेटच्या वरून माहिती षटकार. अतिशय सुंदर फटका तिथे पाहायला मिळाला. शॉर्ट चेंडू होता, खूपच शॉर्ट होता. त्याला मिडविकेटच्या रिजनला न पाठवता एक चांगल्या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर अमोलच्या माध्यमातून एक धडाकेबाज फलंदाज अमोल. हो हो हो, वॉट अ शॉट, बैठक शॉट आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजनला, येतोय चौकार. ते 8 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र जबरदस्त फलंदाजी खांडफे संघाचा निखिल तरे आणि धामणगाव. चला आपण रिपोर्ट करायचं आहे बघा. पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक आहे आणि जर शेवटचं षटक संपल्यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये नसाल तर पॅनलाइज करण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची. सर्व संघांनी नोंद घ्यायची. पहिल्या इनिंगच्या समाप्तीअंती आपण टॉस बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज, युवा गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. संजय. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, मात्र खूपच बाउन्स झालेला आहे. पंचांचा काय इशारा येतोय पाहूया. फर्स्ट बाउन्सचा इशारा. नक्कीच एक बाउन्स हा गोलंदाजाला अलाव असतो, त्याचा इथे भरपूर फायदा घेतात ना गोलंदाज संजय. स्ट्राईक एंडला निखिल, हा देखील एक जबरदस्त बॅटर आहे. हो, यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आमचे पंच ज्यांनी कालच्या दिवसामध्ये खूपच जबरदस्त कामगिरी केली, कारिवली गावचे विनोद नाईक, तसेच आजचे दुसरे पंच सफेकजी अन्सारी, भाऊ पाटील, त्यांनी देखील कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. धावसंख्या 45 वरती येते. पुन्हा एकदा आपटलाय चेंडू, जातोय का सीमा पार. येस, इट्स अ 6, येतोय षटकार.
मान्यवरांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचं. योगेश पाटील, शुभम शेलार, रोहिदास पाटील, किरण पाटील. यावेळेस मात्र चेंडू हवंय ते टॉप एज लागलाय. स्वतः गोलंदाज येतोय आणि सुंदर झेल. फलंदाज निखिल होतोय फेल. चांगली फलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दोन मोठी षटकार त्याच्या बॅटमधून आले. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये विनोद. मात्र इथे जबरदस्त फलंदाजी. 51 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि हळूहळू धावसंख्या ही डेंजर झोन मध्ये गेलेली आहे. विनोद पाहूया इथे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अंतिम 3 चेंडू खेळण्याची संधी त्याला मिळालेली आहे. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू स्लॉटमध्ये होता खरा, मात्र चेंडूला गती देखील तितकीच होती. चेंडू निर्धाव जातोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. इथे मात्र षटकाराने खाल्ल्यानंतर एक विकेट प्राप्त करतोय आणि एक डॉट चेंडू गोलंदाज संजय याच्या माध्यमातून. आतापर्यंत शेवटच्या अंतिम षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ झाला. फक्त 7 धावा खर्च केलेले आहेत. हो, पुन्हा एकदा काय चेंडू होता. जबरदस्त चेंडू. पंच देखील अपील फेटाळून लावत आहेत. मात्र एक्सप्रेस चेंडू इथे पाहायला मिळाला आपल्याला संजयच्या माध्यमातून. या लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एका धाव्याने धावसंख्या 52 वरती येते. आजच्या सत्राची सुरुवात ही खूप जबरदस्त झालेली आहे. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली आजच्या पहिल्या इनिंगमध्ये. शेवटचा चेंडू या इनिंगचा. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल. खांडपे आणि दामणगाव, वेलकम, आपलं स्वागत आहे. हो हो हो, सुंदर फटका सजावलेला आहे. चेंडू जातोय तो पहिलेच्या रिझनला. चांगले क्षेत्ररक्षण. तिथे एकदा पूर्ण रनआउटची संधी आणि ती संधी मिस झालेली आहे. या 2 धावा आणि या 2 धाव्याने स्कोर कार्ड पुढे जातोय तो 54 आणि टार्गेट असणार आहे 55 धावांचं. टीम जानी स्पोर्ट वडपे संघाला. कॉल आपण करत आहोत. तर नाणेफेकीचा कॉल कॉन्फिडन्स संघाने जिंकलेला. आपला फक्त निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सलामीची जोडी पाठवून द्यायची विनंती असेल टीम जानी स्पोर्ट वडपे संघाला. पंचांनी देखील मैदानाचा ताबा घेतलेला आहे.
थँक्यू सो मच मयूर. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ब्लू स्टार व ओमकार ग्रुप वडपे आयोजित स्वर्गीय सुनीता शांताराम पाटील स्मृतीचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मी संदेश पाटील भिवंडीकर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. एका बाजूला टीम आपण पाहतोय की जानीस्पोर्ट वडपे घरच्या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय की पूर्णपणे तयारीमध्ये असलेला संघ आहे तो म्हणजेच भावाली टीम. वेलकम. स्पर्धेचे आयोजक देखील हळूहळू का होईना येत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. गोलंदाज अमोल आणि सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला फलंदाज जाताना आपण पाहतोय कल्पेश आणि नो स्ट्राईकला आदित्य. सामन्याला सुरुवात दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करताना गोलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळते. एक मोठं आव्हान पहिल्याच सुरुवातीला मॅच मध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल, कडक स्ट्रोक आणि आज खऱ्या अर्थाने असं वाटतं की पहिल्याच चेंडूपासून हिटमॅन रोहित शर्मा फुल स्ट्रोक पाहायला मिळाला. जबरदस्त षटकार पाहतोय आपण. यस, पंचांनी सांगितलेलं आहे की मैदानाच्या आतमध्ये एका खेळाडूची जर्सी दुसऱ्या कलरची आहे म्हणून पॅनलाइज केला जाईल. काल नक्कीच रोहित उर्फ बाली याची ड्रेसिंग वेगळी होती, त्याला 3 धावाची पॅनल्टी दिली होती. ओ पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून इंटू द गॅप. चेंडू चालला सीमेच्या दिशेने वेगाने आणि चेंडू जात सीमा पार. चौकार, कडक सुरुवात. पाहायला मिळते पहिल्या 2 चेंडूवर धसका धम. मयूर टार्गेट ज्या प्रकारे सेट केलेला आहे आणि घरच्या मैदानावर दबाव न घेता ही सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. कल्पेच्या बॅट मधून षटकानंतर चौकार पाहायला मिळतोय. कमालीची सुरुवात इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. लक्ष जो आहे 55 धावांचं आणि त्या धावांना उत्तर दिलेलं आहे पहिल्या 2 चेंडूवर. कमबॅक करेल का अमोल गोलंदाज राऊंड द विकेटने. फुलटा चेंडू, पुन्हा एकदा कडक स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये. अतिशय सुंदर अशी ही झेल पकडली आहे. एक रिव्ह्यू आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका आपण. तो नक्कीच घेतला गेलाय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बॅटरने. नक्कीच तो आपण तपासू आणि तुमच्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचू आपण. प्रिन्स मूवीज आहे, डोंट वरी, टेन्शन अजिबात होणार नाहीये. नक्कीच थोडेसे स्टेप आउट नक्कीच झाले होते, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क चांगला झाला होता, मात्र जागा चुकीची निवडली होती. चांगली झेल पाहायला मिळाली. मात्र प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच हा रिप्ले पाहायला मिळतोय. नक्कीच विनोद नाईक सर थोडंसं आपण या, कारण की कुशल मोमेंट आहे, कारण की चेंडू आणि बॅटचा मिलाप झालेला आहे. फलंदाज आंतरराष्ट्रीयवर ज्या प्रकारचा जो DRS दाखवला जातोय त्या प्रकारचाच हा सध्या DRS प्रिन्स मूवीज दाखवत आहे, म्हणून थोडंसं कठीण आहे आमच्यासाठी. नाही, कुशल मोमेंट असेल तर आपण पंचांना नक्कीच बोलवत असतो जेव्हा 2 पंच असतात स्पर्धेमध्ये. तर विनोद नाईक सर बघतील आणि तो निर्णय नक्कीच पोहोचवतील. आता आंतरराष्ट्रीय प्रमाणे नक्कीच जागेवर जाऊन पंच नक्कीच निर्णय देतील विनोद नाईक सर. असंही या तालुक्यामध्ये या संपूर्ण पंचकृषीमध्ये नाव गाजलेले पंच आहेत. आपापले जागेवर खेळाडू सर्व जाताना आपण पाहतायत आणि पंच आपण पाहतोय जो काही निर्णय आहे तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतील विनोद नाईक सर. हृदयाचे ढोके सध्या तरी वडपे टीम आणि भावाली टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि आता पंच विनोद नाईक सर स्क्वेअर लेग पंच हा निर्णय नक्कीच देतील आणि तो निर्णय असेल इट्स भीमर.
म्हणजेच गोलंदाजाने संघाला बीमार पाडलाय पहिल्या षटकामध्ये. 1+1 अशी ही धावसंख्या म्हणजे 9+1 आली आहे. 2 धावांनी आता पुढील चेंडू आहे फ्रीट, आणि फ्रीट खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होईल आदित्य. आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे धावफलकावर सुरुवातीला 12 धावा पाहतोय आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता फ्रीटचा चेंडू आहे आणि आता फ्रीटच्या चेंडूवर पाहूया काय होत आहे. शॉर्ट बॉल, बॅटची एज, विकेट किपर थोडीशी चुकी करतोय, मात्र बॅकअप चांगला आहे. थ्रो डायरेक्ट करण्याचा प्रयत्न होता आणि नेहमी आपण बघितलंय की जेव्हा फ्रीट असतो तेव्हा मग तुम्ही झेलबाद आउट होऊ शकणार नाही, मात्र रनआउटची संधी तुम्हाला असते. काल मानकुलीच्या मैदानावर असेच फलंदाज भरपूर आउट झाले होते, जिथे फ्रीटवर झेल नव्हे तर रनआउट भरपूर आउट झाले होते कालच्या दिवसामध्ये. कालचा दिवस होता काल गुरुदत्त मानकुली चषकाचा. अमोल कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये जर्सी क्रमांक 15 राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. चेंडू पाहतोय ऑफस्टिकच्या सरळ बाहेर निघून गेला आणि पंच आमच्याकडे वळतायत शफिक सर आणि त्यांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 14 धावा, विकेट नाहीये. पार्टनरशिप भागीदारी पहिल्या षटकामध्ये चांगली झाली आहे. नक्कीच काही खेळाडू बाईक घेऊन मैदानाच्या आतमध्ये, त्यांना नम्र विनंती असेल जेव्हा सामना सुरू असेल तेव्हा आपण बाईक घेऊन येऊ नका. षटकाच्या समाप्तीनंतर या आपण. हो, स्वीप केलंय, चांगला स्ट्रोक, गॅप भरपूर मोठा आहे, इंटू द गॅप, चेंडू चालला सीमारेखा पार, येतोय चौकार. अतिशय जबरदस्त पंचांना आपण पाहतोय की संपूर्ण या भिवंडीमध्ये त्रिमूर्ती विशाल नाईक एक ॲज अ स्कोरर, विक्रम नाईका विनोद नाईक यांचे बंधू आहेत आणि विनोद नाईक यांचं अतिशय जबरदस्त काम आहे. एक प्रशिक्षक आहेत विक्रम नाईक या भिवंडीमध्ये. चार चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावा खर्च केलेल्या आहेत त्या म्हणजे 18 धावा. नक्कीच गोलंदाजाकडून एकच अपेक्षा केली जात आहे निखिलच्या माध्यमातून की येणाऱ्या 2 चेंडू कमीत कमी 2 धावा, फक्त त्याहून जास्त आले तर एक चांगली सुरुवात होऊ शकतो समोरच्या संघाची. ओ, चांगला चेंडू आहे, स्विंग अँड मिस. थोडस वेग वाढवलं. मागच्या चेंडूवर आपण बघितलं की लेग स्टंपवर चेंडू ठेवला होता आणि त्याच्यावर पुरेपूर फलंदाजाने फायदा घेतला होता. आणि आज ज्या प्रकारे फलंदाज खेळत आहे मैदानाच्या आतमध्ये कल्पेश, इरादे बुलंद आहे. आज करूया मरो, कारण की आज फायनलचा दिवस आहे. जिंकला तर पुढे नक्कीच संघाबरोबर खेळायला मिळेल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, अजून एक डॉट चेंडू. तर जो निखिलने उल्लेख केला होता की 2 येणारे चेंडू डॉट करायचे, त्या प्रकारचीच गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. धावफलकावर 18 धावा आणि 3 धावाची पॅनल्टी. ड्रेसिंग इज कंपल्सरी नाहीये. 2 विनोद नाईक सरांनी आम्हाला सांगितलं आहे की काल 2च दिली होती. नक्की थँक्यू सर आठवण दिल्याबद्दल. तर 2+20 म्हणजेच आता 20 धावा आलेल्या आहेत धावफलकावर. म्हणजे येणाऱ्या मयूर 18 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला आहे आणि आता इथून 35 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मॅच मध्ये पूर्णपणे आहे इथे जानीस्पोर्ट वडपे टीम. इथून भावाली टीम संघाला संघर्ष करावा लागेल आणि दुसऱ्या षटकामध्ये कमालीचा वापसी करावी लागेल. गोलंदाज राहुल गोलंदाज आपली तयारी करताना जर्सी क्रमांक 01 नंबर 1 चा परफॉर्मन्स करावाच लागेल. फील्ड पोझिशन लावताना नोंद पॉवर प्ले षटक समाप्तीच्या नंतर थोडस चर्चेच्या नंतर सर्व खेळाडू आपापल्या जागेवर डीप मध्ये जाताना पाहतोय आपण. ऑफ साईडला बघितलं तर 4 खेळाडू लावण्यात आलेले आहेत. लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर, डीप आहे कव्हर आणि गली पॉइंट. आता एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घेतलाय. एक शॉर्ट थर्डमॅनला एक लहानसा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेकला एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर ऑन साईडला जर बघितलं तर आता लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिडॉनला इथं पाहायला मिळतोय. पहिला चेंडू गोलंदाज तयार होत आहे राहुल. फुलटा चेंडू आणि फुल टॉल उचल होतय का पाहूया. मात्र चेंडू आतमध्ये आहे आणि पहिला विकेट इथे प्राप्त केला राहुलने आपल्या भावाली टीम संघासाठी.
गोरख शेळार साहेबांच्या माध्यमातून आता झानीस्पोर्ट वडपे टीम संघाला लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम आहे 1111 रुपये. मग आता तसा परफॉर्मन्स झाला तर मॅच देखील जिंकल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर आलेला आहे. पाहूया सागर कोणत्या प्रकारे सुरुवात करतोय. मात्र गोलंदाज राहुलने विकेट घेऊन कमबॅक केला आपल्या संघाला. पहिला सामना एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. झानीस्पोर्ट वडपे आणि जय भजीरंग भावाले अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. राहुल राऊंड द विकेटने खूप मोठा रनअप आहे गोलंदाजाचा आणि त्याहून पेज आणि कटर चेंडू टाकले जात आहेत गोलंदाज राहुलच्या माध्यमातून. नक्कीच शॉर्ट बॉल होता, फायदा घेता आला नाही. फक्त ढकलला गेला, चेंडूला स्ट्रोक बनवलाय. कव्हरचा शतरक्षक वेगाने चेंडू पर्यंत एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे. तर सागर आपलं खातं ओपन करतो आणि टीमची धाव संख्या धाव फलकावर 21 धावा. आज विनायक चतुर्थी म्हणजेच हा आकडा देखील चांगला आहे 21. आज नक्कीच 21 मोदकांचा नैवेद्य आपण गणपती बाप्पाला नेहमी दाखवत असतो. मात्र सध्या तरी परिस्थिती अशी आहे की या धावा बनवायच्या आहेत वडपे टीम संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. अजून एक धक्का दिला राहुलने. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते भावाले टीम संघाच्या माध्यमातून. नक्कीच शतरक्षण होता मिड विकेट क्षेत्रावर आणि सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. आणि विकेट मिळाल्यानंतर थोडीशी चर्चा राहुल बरोबर नक्कीच खेळाडूंनी केलेली आहे. कारण की चर्चेचा विषयच होता या षटकामध्ये. जर इथून जर 10+ धावा आल्या तर समोरचा संघ पूर्णपणे मॅचवर हवी होऊ शकतो. आणि त्या प्रकारे 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली आहे आणि 2 विकेट. इथे थोडासा दबाव आहे. वेलकम प्रशांत भोईर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावर धामणगावचे पॅकर आहात आपण. या कुणाल पाटील आणि भावेश डोंगरे, भावेश भोईर, काही हरकत नाहीये. आपण या व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्यायचा आपण. तिघांना नम्र विनंती असेल. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय सुनीता शांताराम पाटील स्मृती चषक 2025 आयोजक ब्लू स्टार व ओमकार ग्रुप वडपे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कमालीची गोलंदाजी, 2 सिंगल 2 विकेट राहुलच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आज राहुल अलगच आपल्या मूड मध्ये गोलंदाजी करताना. रिदम चांगला आहे, डीजेचा साथ आहे. मग संगीत आणि गोलंदाजी पाहायला आणि ऐकायला नेहमी मजा येत असते. लॉंग आपला शतरक्षक वेगाने चेंडू पर्यंत आलाय. फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव. काही गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. 5 चेंडू बावाले टीम संघाचे राहिले या डावामध्ये आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू षटकातील राहुल चांगली गोलंदाजी करताय. जेव्हा कर्णधाराचा साथ असतो ना, मग तेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी नेहमी करत असतो. राहुल शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मागच्या बाजूने. आणि काय घडले पाहूया. पंचांनी फिंगर अप तर केला नाहीये. थोडस चर्चा होईल कारण की मॅच मोठा आहे, पंच मोठे आहे, तर मग चर्चा होणं फार महत्वाची आहे. मात्र भावाली टीम संघाने जोरदार अपील आणि ड्राईव्ह काय केली होती. किरण होता तिथे आणि किरणने ड्राईव्ह मारून ही झेल पकडली गेली की नाही ही माहिती तुम्हाला जागेवर येऊन पंच देतील. कारण शेवटचा चेंडू होता, त्या शेवटच्या चेंडूवर इथे नक्कीच काय घडलंय ते पंच चर्चा करतायत. विनोद नाईक सर आंतरराष्ट्रीय प्रमाणे आपल्या जागेवर येऊन हा निर्णय देतील. येस, नोट आउट. कारण की चेंडू आम्हाला देखील समजलं होतं की कांद्याला लागला होता. चांगला निर्णय सरांच्या माध्यमातून. मात्र काय गोलंदाजी केली आहे. धाव देखील घेतली गेली नव्हती. इतकी चांगली झेल पकडली होती. मात्र
कांद्याला चेंडू लागला होता. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा आहे धावफलकावर 23 धावा. मयूर सांगत आहे की पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या, 2 धावा पॅनेंटीच्या ऍड केल्या होत्या, 20 धावा होत्या आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा, 2 विकेट राहुलच्या नावावर. गुड बॉलिंग. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. निखिल गोलंदाज आपली तयारी करताना आणि नवीन स्ट्रायकिंगवर फलंदाज आपण पाहतोय. शेवटचा चेंडू धाव घेतले सर. यस, एक घेतलेली आहे, काही हरकत नाहीये. ऍड करून घ्या आपण. चला, टेक्निकल टीम आपण ऍड करा, स्कोरर आपण ऍड करा, काही अजिबात टेन्शन घेऊ नका आपण. निखिल आलाय गोलंदाज. नक्कीच थोडस निखिल एक मिनिट, पटापट आपण पाणी उतरून घ्यायचं कारण की मॅच सुरू आहे. कारण की 2 ते 3 ऍक्सिडेंट होताना बघितलेत मी मैदानामध्ये. एक तर विशाल पाटील जे समालोचक सरवलीचे आहेत, ते गोरसेच्या खेळाडूला मैदानाच्या आतमधून बाईक लावून गेले होते. धावा झालेल्या आहे धावफलकावर 24 धावा आणि अजूनही इथे आमचे एक्सपर्ट स्कोर आम्हाला सांगत आहेत की 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. आणि दुसरा ऍक्सिडेंट आम्ही इथे बघितला होता की विशाल पाटील सारंगाव कोमामध्ये गेले होते आणि त्याचबरोबर जॉली कामतगीर संघाचा खेळाडू प्रेम याच्या हातावर लागला होता. म्हणून आपण असा वेळी प्रसंग येतो तेव्हा आपण मॅच नेहमी थांबवत असतो. मग संध्याकाळचा एका षटकाचा फायनल का होऊ नये. चला, झालं असेल तर आपण टेम्पो आपली बाहेर घ्यायची आहे. जस्ट पाण्याची आवश्यकता पूर्ण दिवसभर असणार आहे आपल्याला आणि तो पाणी आलेला आहे. खेळाडू कक्षामध्ये देखील पाण्याची व्यवस्था झालेली आहे. चांगली स्पर्धा, मोठी स्पर्धा ब्लू स्टार व ओमकार ग्रुप वडपे यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय सुनीता शांताराम पाटील यांच्या आठवणीला उजाला देण्याचं काम केलेलं आहे वडपे गावाच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. निखिल गोलंदाज आपल्या तयारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चला, मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. वॉटर सप्लायर पिकअप बाहेर पडत आहे मैदानाच्या आणि नक्कीच अजून एकदा त्याची इच्छा आहे थांबण्याची, मात्र त्याला मी विनंती करेन आपण आता बाहेर निघायचं आहे. इथून सरळ गेले असं तर काही हरकत नसतं. पूर्ण ग्राउंडला फेरी मारून जाताना आपण पाहतोय. निखिल सज्ज होत आहे गोलंदाज. शॉर्ट बॉल इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा शतरक्षक तिथे सज्ज आहे. अजून एक धक्का जानी स्पोर्ट वडपे टीम संघाला. बॅटर आउट. HK Style, HK Style. मयूर, ग्रामीणचं क्रिकेट असंही आहे की मग चौफेर फटकेबाजी, कधी कधी असे सामने देखील होतात की एका बाजूने मॅच नक्कीच होते. आणि आता सध्याच्या घडीला जर जानीस्पोर्ट वडपे टीम संघाने येणाऱ्या 5 चेंडूंवर जर वापसी केली नाही तर मग शेवटच्या षटकामध्ये इथे दबाव नक्कीच होईल. निखिल पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आलाय. राहुल शॉर्ट बॉल, चेंडूला स्केअर ऑफ द विकेट खेळलाय. शतरक्षक भरपूर दूरवर आहे आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय खणखणीत चौकार. कडक 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 चौकार पाहायला मिळतोय आणि सुरुवात केली आहे. जसं आम्ही उल्लेख केलं की इथून जर कमबॅक झाला नाही तर मग दबाव नक्कीच येईल वडपे टीम संघावर. आणि फलंदाज आपण पाहतोय राहुल याच्या बॅट मधून येणारा हा चौकार. स्टिवा आणि मॉर्कवा दोन्ही बंधू सध्या तरी खेळपट्टीवर. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा
गॅप शोधण्याचा प्रयत्न इंटू द गॅप. चेंडू चाललाय वाईड ऑफ लॉंग ऑफवर आणि फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे आणि 2 धावा इथे राहुल आणि सागर कंप्लीट करताना आपण पाहतोय. सागरच्या बॅटमधून एक सिंगल धाव आली आहे, मात्र राहुल आलेल्या सुरुवात झाल्या मैदानाच्या आतमध्ये. चौकाराला 2 धावा आली. मागच्या 2 चेंडूवर 6 धावा निखिलने खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे धावबलकावर 30 धावा. हो पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. स्विच हिट मात्र ताकद कमी आहे, फक्त एकच धाव मिळेल. आज असंही मंगळवार आहे, आज मंगळवार आहे, असंही आज शुद्ध शाकाहारीचा दिवस. आणि आता नक्कीच सकाळचा नाश्ता ज्याप्रमाणे आपण मजबूत करत असतो दिवसभर खेळण्यासाठी, तर मजबूत फटक्यांची आवश्यकता देखील झाली. आता निखिल कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये विकेट आलं. चौकार आला, 2 धावा आणि सिंगल आली. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5वा चेंडू कडक स्ट्रोक, मात्र गॅप भरपूर मोठा आहे. मात्र शतरक्षक पहा किती वेगाने, असं वाटते की पोलीस मागे लागले आणि तो शतरक्षक नक्कीच भरपूर वेगाने धावत होता. सूरज होता तिथे. कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. असं वाटतच होतं की चौकार जाईल आणि खरोखर सागरला देखील तेच वाटलं असेल की हा चेंडू सीमा पार चालले की काय. मात्र फिल्डिंग चांगली आहे. निखिल चांगली कामगिरी. धावसंख्या 33 धावा धावबलकर आपण पाहतोय. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल ऑन साईडला, चेंडू हवेमध्ये आणि काय घडले पाहूया. यस, बॅटरीच आउट आहे. विकेट. कमालीची गोलंदाजी, कमालीचा वापसी इथे पाहायला मिळाली. तर 2 विकेट आले आणि धावा आल्या त्या 9 धावा या षटकामध्ये. टोटल टीमची धावसंख्या आहे ती 33 धावा. येणारे 6 चेंडू आणि 22 धावांची इथे आवश्यकता आहे. चला फिल्डिंग लावा. थोडस वेल घेतला गेलाय, प्लीज भावाले. एस फॉर टाइम कन्सर्न वेल फार आपण कमी वापरा. किरण आलेला आहे आणि कमी हाईट आणि कमी वयाचा हा खेळाडू आहे. नक्कीच निखिल सोबत चर्चा करू त्याची वय किती असावी. नक्कीच 16 ते 17 आसपास ही वय आहे या गोलंदाजाची. एक युवा यंग स्टार आहे. भावाले टीम संघाचा आपण पाहतोय. चांगला टप्पा चांगला आहे, मात्र जो टप्पा ठेवला होता तो थोडासा लेग स्टंपच्या बाहेर ठेवला होता. त्याच्यावर जर एखादा चांगला खेळाडू असता तर मग हा मोठा फटका पाहायला मिळाला असता. काही हरकत नाहीये. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज किरण, अशीच किरण आहे भावाले टीम संघाचा आपण पाहतोय. चांगला चेंडू, सनमर्निंग डिलिव्हरी पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. चांगला व्हेरिएशन. 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. थोडासा मिशन थोडासा अवघड झालाय वडपी टीम संघाला. मात्र इलाका हमारा तो फिर धमाका होना जरूरी है. संजयला हेलिकॉप्टर देखील टाकला गेलाय आणि आता नक्कीच मैदानाच्या आतमध्येच लँड झालाय. काही गोलंदाजी पाहायला मिळते. यॉर्कर चेंडू स्वतःला वाचवला गेलाय. सध्या तरी खांडपे आणि धामणगाव टीम संघामध्ये देखील थोडीशी चर्चा नक्कीच असेल, कारण की यानंतर खेळायचं आहे. खेळपट्टी पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला साथ देत आहे आणि दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजांना साथ देते, म्हणजेच ही खेळपट्टी रंग बदलते. सोपं नाहीये, मिशन इम्पॉसिबल. आता किरण आहे, काही करू शकतो हा गोलंदाज. पहा फुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाही. आता शतरक्षक निखिल आहे. धाव घेण्याचं मूड नाहीये, मूड बनवावा लागेल. मात्र सध्या चेंडू राहिलेले आहेत फक्त 2 आणि धावा राहिलेल्या आहेत त्या 20. लगभग या मॅचवर मजबूत पकड मजबूत झालेली आहे.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे मिड विकेटला. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो चांगला आहे. आता एक पाऊल दूर विजयापासून टीम आहे जय बजरंग भावाले. खाता खोलने जारी है इस टूर्नामेंट में. किरण सर्वांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये थोडंसं अमोलने मन जरूर दुखवलं, मात्र त्यानंतर राहुल, निखिल आणि किरणने पूर्णपणे मॅचवर मजबूत पकड निर्माण करून दिली. ओ सुंदर असा हा ड्राईव्ह, मात्र शतरक्षक आहे पायाने अडवला गेलाय. म्हणजेच हा मॅच जो आहे इथे जिंकला गेलाय जय बजरंग भावाले टीम संघाने. संघाचं खूप खूप अभिनंदन. निखिल त्याचबरोबर राहुल सर्व खेळाडूंचं अभिनंदन. हाडलक टीम जानी स्पोर्ट वडपे, हाडलक वडपे गाव. जानी स्पोर्ट वडपे टीम संघाचे कॅप्टन आपण आयोजकांना संपर्क साधायचा आहे. ऑलरेडी आपण प्रत्येक कर्णधाराला सांगितलं आहे की तुम्ही आल्याची पहिली नोंदणी करा, मगच टॉस करा आणि त्यानंतरच या स्पर्धेमध्ये एन्जॉयमेंट करायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच इथे आपण देणार आहोत. नागेशने तर 20 धावा बनवल्या. मॅच कुठेतरी एकतर्फा होत होती. राहुलने देखील 2 विकेट्स घेतले मात्र, आणि निखिलने देखील 2 विकेट्स घेतले आणि धावा बनवल्या 16. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे निखिल. इज द मॅन ऑफ द मॅच. मोस्ट वेलकम. विनीत गायकवाड. चला निखिलला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच आणि विनीत गायकवाड आपल्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देत आहेत. अभिनंदन. पहिल्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच बद्दल तुम्हाला खूप सारे शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. निखिल 16 धावा 2 विकेट, चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला निखिलच्या माध्यमातून. असा एखादा खेळाडू जेव्हा गाईडलाईन करत असतो मैदानामध्ये तेव्हा सर्व टीम वर्क चांगला होत असतो. अजिबात वेळ घेऊ नका आणि लगेच क्षेत्ररक्षण लावायचं. सलामीची जोडी देखील मैदानाच्या मध्ये पाठवायची आहे. भावाले संघाला विनंती असेल की आपण एका जागेवर आता बसून घ्या, कारण की मैदानामध्ये फक्त आणि फक्त खेळाडू असतील. वेलकम गोरख शेलार, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ब्लू स्टार व ओमकार ग्रुप वडपे यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच योगेश पाटील आणि रोहिदास पाटील, पाटील ब्रदर्स या आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दादांचं शुभ आगमन. योगेश पाटील चांगले मित्र आहेत आमचे. रोहिदास देखील भाऊ पोचलेले आहेत या व्यासपीठावर.